सत्य आणि असत्य हे कसेही असू द्यात, ते त्यांच्या जागेवर स्थिर असतात. आणि जेव्हा आपण सत्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या हातून झालेल्या सगळ्या चुकांचं आपल्याला ज्ञान होत असतं. आणि ते कर्मांतर करत असताना आपण कुठे, केव्हा, कोणती, कशी चूक झाली याचं ज्ञान आपल्याला निश्चितपणे झालेलं असतं. परंतु वेळ निघून गेलेली असते आणि त्यामुळे त्या कर्मांतराचं यथोचितपणे त्याला फलित कशा पद्धतीने मिळेल हा विचार अनेक दिवसापासून माझ्याही मनामध्ये होता. एक दिवस त्या गोष्टीला जवळजवळ 10-15 वर्षाच्याही वर झालेले आहेत. अशा प्रकारे विचार करत असताना गंगेच्या काठावर मला एक वयोवृद्ध व्यक्ती भेटला आणि त्यांच्या आशीर्वादाने, त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाने एक सूत्र त्यांनी मला सांगितलं की मानवाला त्याच्या मागच्या पिढ्या या जास्तीत जास्त 3ऱ्या पिढीपर्यंत कळतात. वडील, आजोबा, पणजोबा, फार फार खापर पणजोबा, त्याच्या पुढे काहीही कळत नाही, माहीत नसतं. पण या अखिल मानव जातीला ज्यांच्या आशीर्वादाने या पृथ्वीवर मानवाचं नाव मिळालं, ते सप्तर्षी हे प्रत्येक मानवाचे प्रमुख जन्मदाते ठरतात. आणि धर्मग्रंथांमध्ये भगवंताने स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्यांना हे कर्मांतर करत असताना आपल्या पूर्वजांचं नाव माहीत नसेल, आपलं गोत्र माहीत नसेल, आपलं अस्तित्व माहीत नसेल, त्यांच्यासाठी कश्यप ऋषींची नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि हे कश्यप ऋषी काहीही माहीत नसलेलं, समोरच्याने दिलेलं दान त्याच्या कुटुंबाला उद्धार करण्यासाठी पुनीत करतात. आणि हे कश्यप ऋषी त्याच 7 ऋषींमध्ये आहे ज्यांनी या विश्वाला जन्माला घातला. याच 7 ऋषींच्या माध्यमातून 96 कुळं जन्माला आली. याच 7 ऋषींच्या माध्यमातून सर्व प्रकारचं शुभ अशुभ कार्य मानवापर्यंत पोहोचलं. तर मग आपल्याला आपल्या पूर्वजांचं जर नाव माहीतच नसेल, आपल्याला आपण कोणत्या कुळात किती नंबरवर आहोत हे सुद्धा माहीत नसेल, आपल्याला आपलं गोत्र माहीत नसेल, तर त्यावेळा
घरामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने सप्तर्षींची पूजा करावी. हे सप्तर्षींची पूजा जेव्हा त्याने त्रोटक शब्दात मला सांगितली त्यावेळेस त्याचा मागोवा मी अनेक ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठेही ती पूजा आढळून आली नाही. मग शेवटी स्वतः अनुभव घेण्याचा प्रयत्न केला आणि सज्जनो, सांगायला अतिशय आनंद वाटतो की या पूजेचा आणि त्या कर्मांतराचा मानवी जीवनाला फार लवकर फलित प्राप्त करून देतो. त्याच्या इच्छा, आशा, आकांक्षा, त्याला होत असलेले त्रास, त्याच्या होत असलेल्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या प्रश्न आपोआप सगळे मार्गी लागतात. आणि अशा पद्धतीने हे कर्मांतर अशुभ कर्मांच्या योग्यतेचं जरी असलं तरी सप्तर्षींची पूजा असल्यामुळे ते शुभ असतं. आणि त्यानंतर जर आपल्याला इच्छाच असेल, वेळ असेल तर घरामध्ये उदक शांती करून घ्यावी. आणि अशा प्रकारे ह्या भगवान गोपालकृष्णाने अखिल मानवाच्या कल्याणासाठी त्यांच्या सकल इच्छा, आशा, आकांक्षा पूर्णत्वाला जाऊन त्यांना मोक्ष प्राप्ती व्हावी, त्यांना वैकुंठाची प्राप्ती व्हावी, या सगळ्यासाठी हे शामित्र कर्म निर्माण केलं. त्याचे दोन्ही भाग शुभ अशुभ कशा पद्धतीने आहेत ते तुम्हाला सांगितलेलं आहे. श्री स्वामी समर्थ.